माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काळा दिवस 2 ऑगस्ट 2024. वैऱ्याच्या जीवनामध्ये येऊनही ती रात्र मला पाहावी लागली. वैऱ्याला दिसूनही तो दिवस मला पाहावा लागला. केवळ 50व्या वर्षी, 74चा जन्म आहे माझ्या वडिलांचा, 50व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं. ज्या हातानं बापाची सेवा करायची त्या हातानं बापाला फोटोला हार घालावा लागला. ज्या 2 हातांनी मी बापाची सेवा करावी त्या बापाचं पिंडदान मला या 2 हाताने करावं लागेल. भाऊ नसल्यामुळे वडिलांचं सगळं मलाच करावं लागलं. मी मोठी मुलगी. इतकं या 3 महिन्यामध्ये आम्हाला कसं सावरले नाही बा. या 3 महिन्यामध्ये 3 आणि 4 तासाच्या वर मला झोपही नाही. कदाचित काही म्हणल्या मला की ताई तुम्ही व्हिडिओमध्ये फोनवर वेगळ्याच दिसत होता ना, आता मला वेगळ्याच दिसतात. 3 महिन्यामध्ये माझ्या परिचयाची माणसं सुद्धा मला हेच म्हणतात, बापाचं जाणं काय असतं, ज्याचं जळतं त्याला कळतं बघ. जोपर्यंत जबाबदारी माणसाला झोपू देत नाही, जबाबदारी माणसाला हसू देत नाही, जबाबदारी माणसाला चांगलं जगू देत नाही. 8व्या दिवशी उभं राहिली बाबांनी कीर्तनासाठी. बाप गेल्यानंतर 8व्या दिवशी बाप गेल्यानंतर हे उभं राहणं माझ्यासाठी किती कठीण होतं. पण मी उभी राहिले नसते तर माझी 3 नंबरची बहीण डिप्रेशन मध्ये गेली असते. आणि माझ्या दुःखापेक्षा मला जबाबदारीचं इतकं मोठं ओझं. जबाबदारी म्हणजे काय असते, मोठं असल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मी मोठी मुलगी, ते गेले त्याचं काही वाटत नाही. आपण पारमार्थिक, आपण आपल्या मनाला आवर नाही घालणार तर कोण घालणार. ते गेले त्याचं काही वाटत नाही. पण आयुष्य त्यांचं कष्टात गेलं. 1.5 एकर जमीन बापाला माझ्या, 1.5 एकर जमीन. या 1.5 एकर शेतीमध्ये सगळ्या मुलींना इतकं शिकवलं त्यांनी. एका सामान्य शेतकऱ्याने पुरींना उच्च शिक्षित बनवणं म्हणजे शेतकऱ्यासाठी आव्हान असतं. मला फी ज्यावेळी घरात किराणा भरायची वेळ आणि 4घी बहिणीची फीस भरायची वेळ एकाच वेळी यायची. घरात किराणा सुद्धा येत नव्हता, पण फी कधी आमच्या बापाने चुकवली नाही. आजची फी कधी उद्या भरली नाही. माझी कॉलेजची बस होती 30 किलोमीटरवर पैठण ते टाकळी अंबड. मला 30-25 किलोमीटरवर दर महिन्याला पास काढावं लागायचं. आणि दोघीचा पास काढून शिक्षण करणं, कॉलेजची पुस्तकाची फी, एवढं मोठं आव्हान होतं. मी 12वी पर्यंत माझ्या बापाची बन्यान कधी चांगली पाहिली नाही आणि चपलीला जर ताच कधी नव्हतीच. माझ्या 12वी पर्यंत तरी माझं MA मध्ये, हिंदीमध्ये MA केलं. 2 नंबरची बाई M.Com झाली, तिचं बँकिंग झालं. बँकिंग म्हणजे खेड्यात कशासोबत खातात हे माहिती नसतं लोकांना. त्या काळात तिचं बँकिंग झालं. 3री बहीण माझी MPSC UPSC स्पर्धा परीक्षा करते. प्री आणि PSIच्या दोन्ही परीक्षा पास झाली. आता झालंच तर डिसेंबरमध्ये नाही तर जानेवारीमध्ये तिचं ग्राउंड होईल. पण 15 दिवसापूर्वी दारूबंदी पोलीसमध्ये तिचं सिलेक्शन झालं आणि तिला छत्रपती संभाजीनगरच तालुका भेटला, जिल्हाही हाच भेटला. 4-5 दिवसापासून ती 3री क्रुझिंग. आतापर्यंत तिनं 4 रेड टाकले. 4 रेड टाकले तिला. दिव्याच्या गाडीमध्ये बापाला तिला पाहायचं होतं, पण स्वप्न ते स्वप्नच राहिलं शेवटी. या 3ऱ्या नंबरच्या बहिणीसाठी मी 8व्या दिवशी उभी राहिली. माई बापाचं जाणं काय असतं मायबाप. मी बापाच्या बाबतीत आयुष्यभर भिकारी राहणारे आहे. मायेपेक्षा तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्या पदरामध्ये पांडुरंगाने बाप ठेवलाय. माझी विनंती असेल, शेवटची भेट झालीच नाही माझी, शेवटचं बोलणं सुद्धा झालं नाही. आता फोटो पाहिले ना, आता मोबाईलची गॅलरी 10-10 हजार फोटोनी भरलेली, पण बापासोबत एक सेल्फी काढायचं राहूनच गेला. शेवटचं बोलणं झालं नाही, शेवटची भेट झाली नाही. पहिली पंढरपूरची वारी माझ्या पांडुरंगामुळे मला घडली. आता पंढरपूरच्या किती वाऱ्या करू नये की गेलेला माझा पांडुरंग मला आता जगाच्या बाजारात विकत घेतला. पहिली मान माझ्या मला वडिलांनी घातली. माझ्या आयुष्यातले पहिले गुरु माझे वडील आणि दुसरे गुरु माझे पती. यापेक्षा 3रा गुरु मला शोधावाच लागला नाही कधी. मी ज्यावेळी माहेरचा निरोप द्यायचे ना, पहिलं दर्शन मी माझ्या वडिलांचं करायचे. येता येता मी मला संभाजीनगरहून आईला भेटून आले. ज्यावेळी मी माहेरचं घर सोडायचे ना, त्यावेळी वडिलांची गडबड असायची, घर झाडून घे दीदी जाणारे. मी गेल्यानंतर माझे वडील आईला घर सुद्धा झाडू देत नव्हते. असं म्हणतात जुने लोक, अजूनही परंपरा पाळतात का. ज्यावेळी आईनं हातात झाडू घेतला ना, अशी एक गोष्ट नाही की त्या गोष्टीत वडिलाची आठवण येत नाही. या जगाच्या पाठीवरती नवस न करता पावणारा देव फक्त आपला बाप असतो. आयुष्याचं समर्पण आपल्यासाठी करतो. फक्त त्या समर्पणाचं सरपण कधीच होऊ देऊ नका. हीच खरी मातृपितृ दया नसणारी. आपल्याकडे पहा तुम्ही, इतके बेरोजगार झाले तरुण. फक्त नोकरीच्याच भरोशा राहू नका. बाकी वेगळं काही आणखी उद्योगधंदे आम्हाला करता येतील का, त्याच्याकडे थोडासा दृष्टिक्षेप टाका तुम्ही. हे काय होता असं पहा तुम्ही. परदेशी कोल्ड्रिंकच्या कंपनीने भारतामध्ये एवढं वादळ निर्माण केलं.
केलं होतं की जिकडं तिकडं कुसतो तुफानी करते हे डर के आगे जीते. मला सांगा हे शाळेत पाठ केलं होतं का तुम्ही? डर के आगे जीते. हे शाळेत आपल्याला कविता एखादी ओवी लवकर पाठवायची नाही, एखादा अभंग लवकर पाठवायचा नाही, अभंग कोणाचा ते बी सांगता यायचं नाही. पण जाहिराती आमच्या तोंडपाठ झाल्या. 30 सेकंदामध्ये जाहिरात कंपनीने तरुण मंडळीपर्यंत 10 सेकंदातच आपल्या ॲडव्हर्टाईज पोहोचवून टाकवली. हे काळ असा होता माझ्या लक्षात येते अगदी एक 17, 18, 20, 22 वर्षापूर्वी लग्नाचे अल्बम जरी तुम्ही तपासले ना, एक बाटली अँड डोंट स्टॉप. तो फोटोग्राफर फोटो काढायचा आणि तो अल्बम प्रत्येकाच्या लग्नाच्या अल्बम मध्ये. हे काळ असा होता की कोल्ड्रिंक्स कंपन्यांनी आतापर्यंत तरी आता तरी फॅड कमी झाले ते कोल्ड्रिंक्सचं, पण आतापर्यंत एवढं फॅड होतं लोकांना, एवढं येडं लागलं होतं कोल्ड्रिंक्सचं. परदेशी कंपनीने भारतामध्ये सगळं मार्केट कॅप्चर केलं, पण आम्हाला आमची भारतीय सोलकढी, आम्हाला आमचं ताक, आम्हाला आमची लस्सी, आम्हाला आमचं नारळ पाणी, आम्हाला आमचा ऊसाचा रस परदेशामध्ये पोहोचवता आला नाही. आम्हाला भारतातच या गोष्टी खपवता आल्या नाही. परदेशी कंपन्यांना कळालं जमाना जाहिरातीचा. काळाबरोबर आपण बदललं पाहिजे. माझ्या लहानपणी शनिवार रविवार चित्रपट लागायचे, धूमधडाका, त्याच्यानंतर माझा छकुला, माहेरची साडी, मध्येच महेश कोठारेचा डॅमेज, आणि मध्येच एक जाहिरात लागायची पहा, लाईफ बॉय हे जहा तंदुरुस्ती हे वा. त्या लाईफ बॉयने फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती ऍडव्हर्टाईज मध्ये. मला सांगा भारतामध्ये फुटबॉलची कधीतरी क्रेज होती का? बॅट बॉलची, क्रिकेटची क्रेज होती, पण त्या लाईफ बॉयचा जमानाच असा होता. दुकानात लोक गेले तर साबण द्या म्हणत नव्हती, एक लाईफ बॉय द्या असं म्हणायचे. लाईफ बॉय द्या. लाईफ बॉयचा जमाना होता. लाईफ बॉयने टीव्हीवर जे दाखवलं ते पाहावंच लागायचं आपल्याला. पण काळ बदलला आणि त्यावेळी हिंदुस्थानी राजा आला, कपूर करिश्मा फॉर्मला आली आणि त्यावेळी लक्सचं मार्केट आलं. लक्सनं एम्बेसेडर बनवलं करिश्मा कपूरला. त्यावेळी आता लाल रंगाचा ठोकळा लाईफ बॉय साबण कोणी घेईन, सगळे लोक त्या साबणीकडे वळाले. त्यावेळी लाईफ बॉय कंपनीने विचार केला, बाजारात टिकून राहायचं असेल तर आपण सुद्धा काळाबरोबर बदललं पाहिजे. लाईफ बॉयने लाईफ बॉय फुल नावाचा साबण बाजारामध्ये आणला. म्हणजे जाहिराती कंपन्यांना कळालं जगासोबत जर टिकायचं असेल तर स्पर्धा स्वीकारल्या पाहिजे. आज तुम्हाला माहिती, मराठी माणूस आपण का मागत, महाराष्ट्रातली लोक, बाहेरची लोक येतात आणि इथं त्यांनी रिकाम्या केलेल्या बाटल्या इकू बंगली बांधली, बाटल्या विकणारीनी बंगली विकली. तुम्ही अजूनही व्यवस्थित अभ्यास करा. पिणाऱ्याची बंगली कशी असते, बाटल्या, आणि रिकाम्या बाटल्या विकणाऱ्याचे, दारू विकणाऱ्याचे घर कसे असते. आमचं वाटोळ आम्हीच केलं. भारताला धोका भारतीयापासूनच. विवेकानंदांचं गोड वाक्य, या भारताला सज्जनापासून, या भारताला दुर्जनापासून नाही, तेवढा धोका सज्जनापासून आहे. सज्जन एकत्रित येत नाही आणि दुर्जन एकत्र आणावं लागत नाही. अजूनही गावाची लोकसंख्या एवढी पहा तुम्ही, पण कीर्तनाला थोडेच लोक आले, रोज नाही. पण एकच वाक्य तुम्ही गावात पेरायचं. आपल्या आसनगाव, आसेगावच्या फाट्यावर भांडणं झालेत, लोक टाळीले लोक पडत भांडणं ऐकायला. चांगल्या गोष्टीमध्ये लोकांचा तुटवडा हा कलीतला सगळ्यात वाईट गुणधर्म आहे. चांगल्या गोष्टीसाठी लोक एकत्रित येत नाहीत. इथं टाळाच्या ऐवजी चाळ वाजले असते तर लोक मंडपाव बसायची तयारी झाली असते लोकांची. दूध चांगलं आहे, प्रत्येकाच्या घरी नेऊन घातलं जातं, पण दूध पिणारी कमी येतं. दारू येड्या बाबळी किती आहेत, पण तिकडे जाणाऱ्याची संख्या जास्त आहे. दूध स्वस्त आहे, पण तरी सुद्धा लोक दुधाची बुडवतील, बायकोच्या मंगळसूत्र गाण ठेवतील, पण दारूवाल्याचे घरी नेऊन देतील. चांगली लोक एकत्रित येत नाही. कदाचित एखादा वारकरी वार करायला पाहून लवकर जय रामकृष्ण हरी घालणार नाही, जय हरी घालणार नाही, पण बेवडे कुठून त्याची मैत्री जुळतील, दुकानाचा पत्ता लागतो. वाईट गोष्टी एकत्रित येतात. काळ मोठा भयानक की माझी विनंती असेल, नको त्या गोष्टीचं त्या डोक्यामध्ये घालू नका. काळाने येणारा धोका, हिंदूच्या धर्मात षडयंत्र आखलं जाते. म्हणतोय जात ही मय जाती, हिंदूंनी एकत्रित या, जात कोणती असो, हिंदूंनी एकत्रित. सरकार आएगी, सरकार जाएगी, पार्टियां बनेगी, पार्टियां बिगड़ी, कौन सीएम बनेगा, कौन पीएम बनेगा, मुद्दा नहीं. हम ना सीएम को जानते ना पीएम को जानते. 100 करोड़ हिंदुओं का देश है, हे हिंदुस्तान बना रहना चाहिए, यही हमारी आकांक्षा आहे. आणि एवढ्या तरुणी बसल्यात, विनंती असेल माझी, तुमचं हृदय एवढं स्वस्त नाही की फिदा होईल त्याच्यावर तुम्ही तुमचं हृदय ओळून टाकावं. तुमच्या हृदयाची जागा जर तुकडे करून फ्रीज मध्ये असेल, मला काय म्हणायचं तुम्हाला चांगलं कळतं, मी फोडून सांगणार नाही आता.
तुमच्या हृदयाची जागा तुकडे करून जर फ्रीजमध्ये असेल तर अशा दलिंदारावर तुमचं हृदय कधी ओवाळून टाकू नका. जगात आई एवढं आणि बापा एवढं प्रेम आपल्यावरती कोणीच करू शकत नाही. एक लड़की देखनी के लिए जाओ तो 10-10 खड़े रहती है जवानी का जज्बा. एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर आहे. आहे तोपर्यंत प्रेम करा. मायबाप गेल्यानंतर घातलेल्या जाव्याच्या लाडूच्या पंक्ती कावळीने तुम्ही खायच्या. मायबाप येत नसतात म्हणून आहे तोपर्यंत सांभाळा. पृथ्वीपेक्षा व्यापक माये आणि आकाशापेक्षा उंच वडील होतो. सकळ तीर्थांची धुळी जे का माता पितरी माय बापे केवळ काशी तिने न जावी तीर्थाशी. मायबाप जिवंत आहे त्याला काशी करायची गरज नाही, त्यांनी घरीच काशी नीट करणे ही लय मोठी काशी झाली आपली. आहे तोपर्यंत सांभाळा. चटणी भाकर आनंदाची सुखाने द्या. लागतंय काय त्यांना? सकाळी भाकर 1 चपाती 1 वाटी भाजी, संध्याकाळी 1 भाकर 1 वाटी दूध, 1 चहाचा कप, संध्याकाळी 1 चहाचा कप. महिने 2 महिन्यातून शुगर बीपीच्या गोळ्या तपासून आणा आणि वर्ष 6 महिन्यातून धोतर टोपी रुमाल शर्टाचं कापड हलकी चप्पल. हिला 500चं लुगडं चोळीचं कापड आणि हलकी चप्पल. तुटला तर चष्मेची काच बसू. याच्या पलीकडे काय माहिती? ज्याने आपल्यासाठी जीवनाचं समर्पण केलं त्या मायबापाला आता त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या बालपणासारखं सांभाळणं. मी चित्रपटातल्या भाकडकथा तुमच्या समोर रंगून सांगत नाही. आहे तोपर्यंत सांभाळा मायबाप. कोण म्हणतं की आई श्रेष्ठ असते? बापही श्रेष्ठ असतो. कोण म्हणतं की आईच्या पदराखाली माणूस जातो? अरे वेळ आली तर बाप स्वतः उघडा होतो, पण शर्टाचा कमरून पोटच्या गोळ्याला घालतो. हे बापाचं समर्पण आहे.